ओके सो आज आहे संडे. आजच्या दिवशी ना मला संडे ब्रेकफास्ट राईड सकाळी मॅनेज करायला नाही भेटली, कारण की जरा कामं होती म्हणून. पण आजचा संडे मी वाया तर घालवणार नाही, म्हणून मी आता विचार केला. आता वाजलेत ना परफेक्ट 3:32 आणि आता निघालो मी एक बेस्ट सनसेट घ्यायला. सीन कसं माहिती का, आपल्या राईडची सुरुवात सनराईजने होते, पण आता मला सनराईजचा घ्यायला नाही भेटला, म्हणून मी विचार केला एक सनसेट पॉईंट जातो. मग सनसेट पॉईंट शोधता शोधताना मला एक पॉईंट भेटलाय जो की आहे उरण बीचच्या इकडे. सुद्धा चाललोय आपण उरण बीचवर. बाकी आपला छावा तर एनी टाइम रेडी असतो. आपले ग्लोव्स घेतले, हेल्मेट घेतले आणि टँक बॅग मध्ये थोडेफार आपलं सामान, असे थोडेफार गोप्रोचे एक्सेसरीज इकडे. ओके सो आता आपण आहोत ना त्या लोकेशनपासून. तर मी मॅप लावला आहे, म्हणजे जवळपास ठाण्यावरून बघायला गेलं तर उरण बीच हा 48 किलोमीटरचा दाखवतो आणि संध्याकाळ असल्यामुळे मला वाटते ट्रॅफिक तर मजबूत भेटणार आहे आपल्याला. बट लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. बाकी तसं बघायला गेलो तर फर्स्ट टाईम तर मी जात नाही, सेकंड टाईम चाललो मी उरण बीचवर. बट लास्ट टाईम गेलो त्याला 3-1 वर्ष तरी झालेत जवळपास. आता फ्युलिंग बिलिंगचं टेन्शन नाही, मी ऑलरेडी काल ना 500 to 600 रुपीजचं समथिंग काहीतरी फिलिंग केले. सो त्या पेट्रोलमध्ये तर आरामात माझी गाडी जाऊन येईल. चलो गणपती बाप्पा मोरया, लेट्स गो. बाकी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नसेल गेलो सांगतो. इथे ना आपण आता युडीचं नाव टाकले अनरियल ड्रीम्स आणि इथे स्टिकर. मी आधीपासून मी एवढे 4-5 महिन्याली गाडी घेऊन, पण मी अजूनपर्यंत का नव्हतं टाकलं माहिती का, कारण की माझ्या डोक्यात विचार चालू होता इथे ना एक एक्सटर्नल विंडशील्ड लावायची एवढी जेणेकरून ना जो नॉईस होतो ना मला ऑडिओमध्ये तो कमी होईल. बट नंतर मी ना भरपूर जणांचे व्हिडिओ बघितला ज्यांच्याकडे ऑलरेडी एक्सटर्नल विंडशील्ड आहे आणि ते ब्लॉग शूट करतात. तर त्यांच्या व्हिडिओमध्ये मला असं ऑब्झर्व झालं ना की ती विंडशील्ड ना कुठे ना कुठेतरी समोरचा व्ह्यू खाते. आता हा ब्रिज ना मला घ्यायचा आहे की नाही आयडिया नाही, मॅपमध्ये तर दाखवत नाही, म्हणून मी खालून जातो. मला असं वाटतं की ह्या साईडनी पण रस्ता असला पाहिजे वाशीवरून, कारण की आपण नवी मुंबईलाच जातो आणि आपल्या नवी मुंबई साईडच जायचं. सो होपफुली हा ब्रिज खालूनच आपल्या राईट मारून जायचं आहे टुवर्ड्स उरण. इथे मॅप तर केला आहे, उरण JNPT राईट साईडला आहे आणि सरळ गेला तर पनवेल, म्हणजे DY पाटील स्टेडियम पाटील आलं. DY पाटील स्टेडियमच्या पुढचाच राईट आहे. पूर्ण मॅपमध्ये असं काहीतरी पूर्ण जगलिंग आहे. आता समजत नाही मला. हा राईट दाखवत आहे मुंबई अटल सेतूला. राईट निघालो चुकीचा की कनेक्ट नाही आलं, लेफ्टनेच जातो त्यापेक्षा. जे नको आहे तेच पहिले लिहिले, बाईक्स नॉट अलाउड, सो व्हॉट टू डू. मी रस्ता चेक केला पण मला दुसरा रस्ता दाखवतच नाही, हाच रस्ता दाखवत आहे आणि माझ्या साईडने 2 बाईकवाले गेले. बाईकवाले चाललेच आहेत, तर मी का थांबू मग. तिकडे लिहिलं तर होतं बाईक्स अलाउड नाही आहे. हो नाईस. हा लेफ्ट अतल सेतूला चाललं आहे, आपल्याला सरळ जायचं आहे. हा जाऊ दे, कधी कधी होतं. ओके इथून ना उरण तर सरळ दाखवतोय उरण JNPT, बट मॅपवर का मला माहीत नाही. हे बघा टेक द एक्झिट बोलते, हा एक्झिट मारायला बोलते. सो घेऊ उगाच वरती जाऊन रिटर्न येण्यापेक्षा इकडनंच बाहेर पडू. ओके सो उरण गावात तर पोचले. इकडनं तर फक्त 5 किलोमीटरवरती आहे उरण बीच. आता ह्याला उरण गाव तर बोलू शकत नाही, कारण की तुम्ही बघू शकता कसा डेव्हलप झाला आहे हा. मी मागे 3-4 वर्ष आधी आलेलो, काहीच नव्हते एवढे बिल्डिंग. इथं लांब लांबची गोष्ट मी मला आठवते मी प्रॉपर गावागावातून गेलो पूर्ण. खतरनाक बाई, मस्त झालं तो साईड. पण एकच निगेटिव्ह पॉईंट आहे ना सगळ्यात मोठा मला, की खूप आतमध्ये आहे. याच रस्त्यावरून लास्ट टाइम आला कसला बेकार रस्ता होता हा. फुल धाड हॉर्नेट अशी पळवली नाही याच्यावर मी. अजून पण बेकार आहेच आहे बघा. ओय हाय रस्ता खराबच आहे, पण ADV असल्यामुळे एवढं समजत नाहीये. वाव व्यू बघा ना, का पावरीचा फोटो एवढा खतरनाक येईल ना. प्रॉपर झाडं तिकडून येऊन ह्या साईडला कव्हर झालेत. इकडचे लोक का अशी वळून बघतात का ठसांनी बघतात काय माहित मला. एवढे ह्या साईडला हे कॉमन नसेल एवढं ना, काहीतरी मोस्टली कोण येत नाही राईडला. मी तर ब्लॉग पण चालत होतो ना यूट्यूबवरती, कोणाचे ब्लॉग मला दिसले नाही ह्या साईडला. होता तो माझा तो 2-3-1 वर्ष आधीचा ब्लॉग. त्यानंतर कोणी त्यासून पर्टिक्युलर ब्लॉग नाही शूट केलाय राईडचा. बाईक पार्किंगला तर बघावं लागेल कुठेतरी. सो उरण बीचचे इथे आले आणि या समोर व्ह्यू बघा. इथे प्रॉपर नारळाची झाडं, इथे दगडी जास्त झाली. लास्ट वेळी आता एवढी नव्हती,
प्रॉपर बँडस्टँडची कॉपी केली आता मरीन लाईनची आणि इकडे समोर आता सनराईजला टाईमला जागा शोधते पण खालती जायचं आहे मला पण पुन्हा खाली चिखल आहे आणि शूज घातलेत ना खराब होतील पूर्ण त्यामुळे मी खालती जात नाही तर ते दगडावरती थांबले. पोहायची जाम इच्छा आहे यार माझी. असं वाटते उतरावं पाण्यात. जास्त डीप तर नाही आहे तसं ते दगडी बिगडी तुम्ही बघू शकता इथपर्यंत दगडी तर आहेत त्या लेवलच्या जरा पुढे अजून पण वाटत दिसत नाही डीप गेले पाण्यामध्ये पोहायला आहे ते सगळे कोपऱ्याला पोहतात बट एक नंबर झाले आता. अप्पर समुद्र वरती ऑरेंज लाईन सूर्य त्याच्यावरती पुन्हा ब्ल्यू लाईन. बाकी संडे असल्यामुळे गर्दीचा पटांग आहे बघा. बऱ्यापैकी गर्दी आहे एवढी गर्दी नसते नॉर्मली या बीचवरती. ओके सनराईज तर झाला बट आता शूज काढायची खुजलीगिरी तर केली मी कारण की जास्त भिजायचं नाही आहे. हलकासा पाणी वी आर गुड टू गो. लेस स्टँडर्ड पाणी आहे. आता विचार करतोय थोडंफार खाऊन पिऊन ना कल्टी मारतो कारण की काळोख झाल्यानंतर मला प्रॉपर असं 390ची लाईट तेवढे स्ट्रॉंग नाहीत की मी त्या लाईटीवरती प्रॉपर घरी जाऊ शकतो. सुसाट 120 130 करा. सनराईज एवढा फास्ट झाला ना मगाशी 10 मिनिटामध्ये. मी खालती ॲक्च्युली उतरणार नव्हतो मला राहवलं नाही मी वरती बसलो मगापासून वरती बसवलं नाही मला म्हणून खाली उतरलो. त्या बीचवरून तर बीचवर घाण तर जाम बेकार आहे बघा. प्लॅस्टिक बिस्टिक ना तिकडनं पूर्ण तरंगत इथपर्यंत येतं आणि पाणी जसं बघायला गेलं ना तर जाम काळा पाणी एवढं स्वच्छ नाहीये बघा. असं पाणी एकदम घाणेरडं पाणी बट घाण आहे पाणी एवढं पण चांगलं नाहीये. तर इथे ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली एकच आहे हॉर्स रायडिंग तुम्ही करू शकता. जस्ट सनसेट झालाय आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला वरती चंद्र. ओके हा समोर बघता ना तोच बीच आहे आणि इथेच माझी गाडी पार्क करून ठेवली बघा इथे या दुकानासमोरच. नशीब कुठे कोपऱ्यात नाही रावली मला काढता आली नसते आता. बाकी टॉप बॉक्सचा एक फायदाच होतो भाई सामान तरी जाते याच्यामध्ये. चलो आपले ग्लव्स डोक्यातला कपडा आणि गोपरचा फुल चार्ज झाला असेल भाई भरपूर वेळ चार्ज झाला. आणि किती झाला मेला वाटतं हाय जिवंत 98%. 47 किलोमीटरचा रस्ता दाखवतो आता उरण आपल्या घरपर्यंतचा. रिचिंग टाइम काय दाखवते 8:36. चलेगा 9 वाजले तरी फरक नाही पडत. ओके लेट्स गो. दोन्ही टाइम पॉवर दिसला भाई मला नो डाऊट. पण चिल करायला फॅमिलीसोबत बोला फ्रेंड्ससोबत बोला एक नंबर प्लेस आहे. 1.5 तासात पोचता पण मस्त. एक राईड पण होऊन जाईल तुमची मनासारखी आणि सनसेट व्ह्यू पण बघायला भेटतो. मी मरीन पण तुम्हाला सजेस्ट केलं असं. मरीनला कसे वाईब येत नाही एवढे कारण ते कसं प्रॉपर सिटीमधून रस्ता होतो आणि तो रूट तर मी ॲक्च्युली जॉबला त्या सिटीला होतो ना मग मला असं काय फील नाही तिकडे गेलो राईडला गेल्याची. आणि तो मरीन पण माझ्या इकडनं जवळपास 30 ते 35 किलोमीटरच आहे ठाण्यावरून आणि हा जरा 10 किलोमीटर जास्त आहे. बट स्टील इथे आल्यावरती ना वाईब येतात. हा भाग मुंबई सोडून कुठेतरी आलो. राईडची खरी मजा हीच आहे की आपण मुंबई फिरलो ना तर एवढी मजा येत नाही. मुंबई सोडून जर कुठे चाललोय ना काय चालू आहे वरात लग्न. हे बजाव कशाबद्दल काय कळालंच नाही मला. ना मुलगा होता ना मुलगी होती असेच नाचत होते लोक. सो दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. काय ना भरपूर दिवस झाले आपण माउंटन साईड फिरवतो बीच साईड कधी यायला भेटलाच नव्हता चान्स आणि आज नेमका संडे असल्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट राईड झाली नव्हती म्हणून मी विचार केला की आपण एक शॉर्ट राईड मारून येऊ उरण साईडला म्हणून आपण निघालो. ओके सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन मोटो ब्लॉगिंगमध्ये. तोपर्यंत टिल दॅन टेक केअर बाय बाय राईट्स ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट.